निघून जाईन. या बाबतीत स्वामी असं म्हणतात की फसवणूक जर तुझी होत असेल ना, तर बघ, एखादा व्यक्ती जर आपली फसवणूक करतोय तर हे त्याचं कर्म आहे. पण आपण त्याचा कधीच वाईट विचार करायचा नाही किंवा त्याच्याबद्दल काही वाईट साईड बोलायचं नाही. हे आपलं धर्म आहे. त्याच्यामुळे तू तुझा धर्म पाळ. स्वामी असं म्हणतात. कारण म्हणजे मला माहितीये हे खूप साहजिक आहे की आपण म्हणजे त्या व्यक्तीला शिव्यागाळ करू किंवा खूप वाईट साईड बोलू त्याच्याबद्दल. म्हणूनच स्वामी असं सांगतात आणि स्वामी हेही म्हणतात की फसवणूक जो करणारा आहे ना, तो माझा कितीही मोठा भक्त असला ना, तरी त्याने माझ्या पुढे कितीही हातापाय जोडले तरी त्याच्या जेव्हा कर्मांचा चक्र फिरेल ना, तेव्हा मीही तिथे काही नाही करू शकणार. त्याने फसवणूक केली आहे आणि त्याला त्याची शिक्षा मिळूनच राहणार. तर त्याच्यामुळे ह्याच्यात स्वामी सुद्धा काहीच नाही करू शकत, असं स्वामी म्हणतात. कारण मला असं वाटतं फसवणूक हा निर्णय नसतो. फसवणूक ही एक चॉईस आहे. म्हणजे ही आपली निवड असते. आपण निवडून